अभंगाचा सरळ सरळ भावार्थ चिंतन तुम्हाला कळालं? बोलत चला. मागचे बसलेले पुढे सरकून बसा. मागचे बसलेले पुढे सरकून बसा. अभंगाचं चिंतन तुम्हाला कळालं का? हा म्हणा नाही तर नाही तरी म्हणा. कळालं? नाही. महिला मंडळ कळालं का? तुमच्याच गावातलेला असं नको. विठ्ठल. त्या ठिकाणी नाथ महाराज काय म्हणताय अभंगामध्ये की ते निष्ठावंत विष्णू भक्त आहेत. पण मी आधी काय तुम्हाला विचारलं, चिंतन तुम्हाला कळालं? कळालं ना? अरे बोलत चला, तुमच्याच गावातले आहे मी. चिंतन कळालं ना? माना तरी हलवा हा की नाही? कळालं? हा. बघा, काही महात्मे कीर्तनामध्ये बसतात, येतात, त्यांना असं वाटतं की आपण कीर्तन ऐकावं, श्रवण करावं, त्याच्यामधलं काहीतरी घ्यावं आणि घेऊन पण जावं. आता घेऊन जावं म्हटलं म्हणजे कुणाच्या चपला वगैरे काही घेऊन जावं असं नाही बरं. नाही तर तुम्ही जाता जाता सांगशाल कीर्तनकर्त्यांनी सांगितलं चपला घेऊन जा, तर तुम्ही चपला घेऊन जासाल. बघा, ते काय म्हणतात की आम्ही कीर्तनामध्ये यावं आणि जे कीर्तनकार महाराज बोलताय ते श्रवण करावं, त्यामधलं जे चांगलं असेल ते आम्ही घेऊन जावं असे ते त्या ठिकाणी म्हणतात. पण काय होतं माहितीये का, ते घरून फ्रेश होऊन येतात कीर्तन ऐकायला, फ्रेश होऊन येतात, अगदी मेकअप करून येतात कीर्तन ऐकायला. पण काय होतं, कीर्तनामध्ये आल्या आल्या बसल्या बसल्या त्यांना डुकले येते. बरोबर ना? मग ज्यांना कीर्तनामध्ये आल्या आल्या बसल्या बसल्या डुकले येते, त्यांनी समजून घ्यायचं की मागच्या जन्मीचं पाप आम्हाला कीर्तनामध्ये बसू देत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. बघा, आपण कीर्तनामध्ये येतो, बसतो, अरे कीर्तन भजन करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. बघा, त्या ठिकाणी त्या कवीनं गोड वाक्य म्हटलेलं आहे, अरे जिसे हम चुनते हैं, जिसे देश के इंसान चुनते हो संसद में जाके बैठते. म्हणजे काय, हे लोक जे आपल्याला निवडतात, म्हणजे आपण ज्यांना वोट करतो, मतदान करतो, ते कुठे जाऊन बसतात? ओ संसद में जाके बैठता है. म्हणजे ज्यांना आपण मतदान वोट करतो, ओ संसद में जाके बैठता है. और मेरे प्रभु राम जी से चुनते हैं, ओ कीर्तन में आके बैठता है. बघा, ज्यांना भगवंत साथ करतात, दर्शन देतात, ते फक्त इथे येऊन बसता. कारण इथली जागा ही एवढी सोपी नसते. बघा, आपण जन्मोजन्मांतरीचे पुण्य करतो, तेव्हा इथे बसायला आपल्याला भाग्य मिळतं. त्या नामदेव महाराजांना गोड अभंग म्हटलेला आहे, जन्मोजन्मी